हॅलो फ्रेंड्स, तुझा सखा मध्ये मी राजश्री पाटील तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्टोरीज ऑफ होप अँड इन्स्पिरेशन. मित्रांनो, आज मी तुमच्याशी लिव्हिंग द 7 हॅबिट्स ह्या स्टीफन कोव्ही यांच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने एकूण 7 अशा सवयींबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे किंवा चर्चा केलेली आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये यश निश्चित मिळवू शकता. ह्या सवयी तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहेत, तसंच यशही देणार आहेत. तर बघूया ह्या कोणत्या 7 सवयी आहेत. यातील पहिली जी सवय आहे ती म्हणजे लेखक असं म्हणतो की बी प्रोॲक्टिव्ह. म्हणजे काय की टेक इनिशिएटिव्ह फॉर एनिथिंग. तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल तसंच तुमच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल टेक रिस्पॉन्सिबिलिटी. आपण बऱ्याचदा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी किंवा जबाबदारी घेण्यासाठी घाबरत असतो. आणि का घाबरत असतो तर कुठेतरी लोक काय म्हणतील किंवा ह्याचं रिझल्ट काय येईल, मला जर अपयश आलं तर, अशा गोष्टींची भीती आपल्या मनामध्ये सतत वाटत असते. आणि त्याचमुळे आपण जबाबदाऱ्या टाळत असतो, कारण त्या जबाबदारीतून येणारा जो काही परिणाम आहे त्याच्याची आपल्याला कुठेतरी मनात भीती वाटत असते. पण जे लोक प्रोॲक्टिव्ह असतात तेच पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे त्यांचा प्रवास सुरू होतो. आणि त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे बी प्रोॲक्टिव्ह, बी रिस्पॉन्सिबल फॉर युअरसेल्फ. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल व्हा, जबाबदार व्हा. तसंच तुमच्या कम्युनिटीसाठी सुद्धा, तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा तुम्ही जबाबदार व्हा. तर तुम्हाला दोन्ही क्षेत्रामध्ये यश मिळू शकतो, असं हे लेखकाने आपल्याला ह्या हॅबिटमध्ये सांगितलेलं आहे. हे सांगत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा लेखकाने इथे वापर केलेला आहे आणि इतर लोकांनी ह्या त्यांच्या सवयीमध्ये बदल केल्यामुळे कसं यश मिळवलं हे आपल्याला त्यामध्ये वाचता येतं, शिकता येतं. इतरांच्या उदाहरणांतून आपल्यालाही धडे घेता येतात आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बदल करता येतो. अर्थातच हा बदल आहे जो चांगल्यासाठी असणारा बदल असा आहे. दुसरी जी सवय इथे लेखकाने सांगितलेली आहे ती म्हणजे बिगिन विथ द एंड इन माइंड. म्हणजे काय की कोणतीही गोष्ट असेल ती नेहमी 2 पातळींवर होत असते. प्रथमतः ती ज्यावेळेस होते त्या गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये येतो. विचार आल्यानंतर त्यावरती आपल्या मनामध्ये चर्चा होते. हे मी केलं तर काय होईल, हे नाही केलं तर काय होईल, ह्याचे परिणाम काय होतील, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी विचार मंथन हे आपल्या मनामध्ये होत असतं. त्याचमुळे बिगिन विथ द एंड इन माइंड म्हणजे काय की तुमचं गोल आधी नक्की काय तर ठरवा. तुमच्या आयुष्याचं विजन काय आहे, तुम्हाला नेमकं काय अचीव करायचं आहे हे ठरवा. तुमचं मिशन काय आहे, म्हणजे काय की हे तुमचं जे काही विजन आहे ते अचीव करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कोणत्या पद्धतीने जाणार आहात, हा रोडमॅप तुम्हाला त्यामुळे समजतो, क्लिअर होतो. तेच तुमच्या कंपनीबाबत तुम्हाला नेमकं काय अचीव करायचं आहे, कुठलं विजन अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी कोणतं मिशन स्टेटमेंट तुम्ही वापरणार आहात. त्यामुळे तुमचा वैयक्तिक असो किंवा ऑर्गनायझेशनचं असो, विजन, मिशन, तुमचं गोल हे जितकं जास्त तुम्हाला क्लिअर असेल तितकं जास्त तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे. आणि मग त्यासाठी लागणारी जी काही तयारी असेल किंवा त्यासाठी लागणारे ज्या काही इतर आयटम्स असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकता आणि त्याचमुळे तुम्ही यश मिळवू शकता. बऱ्याचदा लोकांचं नेमकं गोलच ठरलेलं नसतं. त्यांना नेमकं काय करायचं आहे किंवा काय अचीव करायचं आहे हेच त्यांना माहिती नसतं आणि तीच सगळ्यात मोठी बाधा असते त्यांच्या यशस्वी होण्यामध्ये. म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर बिगिन विथ द एंड इन माइंड. तुमचं गोल आधी ठरवा, तुमचं मिशन ठरवा. तेच तुम्हाला यशाचा रोडमॅप नक्की दाखवू शकेल. तिसरी जी सवय आहे याच्यामध्ये ती पुट
फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आपल्या सगळ्यांना दररोजच्या आयुष्यामध्ये जगत असताना वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात. काही गोष्टी ह्या आपल्या वैयक्तिक पातळीवर करायच्या असतात आणि काही गोष्टी ह्या आपल्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये करायच्या असतात. पण बऱ्याचदा मित्रांनो असं होतं की आपल्याला नेमकी प्रायोरिटी काय हेच कळत नसतं आणि त्याचमुळे आपला बराचसा वेळ, आपला बराचसा जो कामाचा वेळ असतो किंवा प्रोडक्टिव्ह वेळ जो काही असतो, ज्या प्रोडक्टिव्ह वेळामुळे आपल्याला रिझल्ट मिळणारे असतात, तो प्रोडक्टिव्ह वेळ आपल्या नको त्या गोष्टींमध्ये वाया जातो आणि त्यामुळे यश आपल्याला पाहिजे तितकं मिळत नाही. आता हा वेळ नेमका वाया का जातो, तर आपल्या नेमक्या प्रायोरिटीजच ठरलेल्या नसतात. मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. मी एखादी जर कृती केली किंवा ॲक्टिव्हिटी केली तर त्यामुळे मी जे काही गोल ठरवलेलं आहे, मला जे काही यश मिळवायचं आहे, त्यात फायदा होणार आहे की त्यामुळे त्यात अडथळे येणार आहेत, हे आपल्याला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या गोष्टींनी आपल्याला यश मिळणार आहे किंवा यश मिळण्यामध्ये मदत मिळणार आहे, त्या गोष्टी म्हणजे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. जी अतिशय महत्त्वाची, अतिशय गरजेची गोष्ट आहे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, तुमचं गोल अचीव करण्यासाठी, ती गोष्ट तुम्ही आधी करा आणि नंतरच्या गोष्टी नंतर ठेवा. सेकंड थिंग कॅनॉट कम फर्स्ट आणि फर्स्ट थिंग कॅनॉट बिकम सेकंड. म्हणजे ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या कधीही आवश्यक किंवा गरजेच्या इम्पॉर्टंट असू शकत नाही. कदाचित त्या गरजेच्या असतील पण त्या इम्पॉर्टंट नसतील. पण इम्पॉर्टंट गोष्टी ह्या जर तुम्ही गरजेच्या केल्यात किंवा बिनमहत्त्वाच्या केल्यात तर त्यामुळे तुम्हाला जे मिळणारे यश आहे त्यामुळे अडथळा तयार होतो. तर ह्याच्या 3 सवयी लेखकांनी सांगितलेल्या आहेत. त्यातून तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप सगळे चेंजेस येतात आणि ते जे चेंजेस आहेत त्यामुळे कुठेतरी स्वतंत्रता, तुमच्या स्वतःवरती कंट्रोल तुम्हाला मिळवता येतो. आणि पुढच्या ज्या 3 सवयी आहेत त्यातील 4थी जी सवय आहे ती थिंक विन विन. आपण लहानपणापासून ज्या काही कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतो किंवा ज्या काही स्पर्धा बघतो किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जनरली हेच बघत आलेलो असतो की एक जण कोणीतरी जिंकणार असतो आणि इतर सगळेजण हे हारणारे असतात किंवा लूजर्स असतात. विनर हा फक्त एकच असतो आणि बाकीचे असतात ते लूजर्स असतात, असं सर्वसाधारणपणे आपला एक समज असतो. आणि त्यामुळे आपल्या डोक्यात कुठेतरी हे फिट्ट बसलेलं असतं की जिंकणारा एकच आणि बाकीचे सगळे हे लूजर्स. लेखक म्हणतो की तसा विचार न करता थिंक विन विन म्हणजे काय की तूही जिंक आणि मीही जिंकतो. माझ्याकडे जी काही कमतरता आहे ती तू पूर्ण कर आणि तुझ्याकडे जी काही कमतरता आहे किंवा तुला जे काही सहाय्य लागणार आहे ते मी करतो. अशा प्रकारे आपण दोघेही स्पर्धेमध्ये जिंकूया. तूही जिंक आणि मीही जिंकतो. दोघंजणही जिंकण्याचा आनंद त्यामुळे मिळवूया आणि एकत्रितपणे टीम म्हणून आपण जिंकूया, जेणेकरून आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये आपल्याला दोघांनाही जे पाहिजे ते यश मिळवता येईल. प्रत्येकाच्या अंगीत सगळे गुण असतात असं नाही. कोण टाईम मॅनेजमेंटमध्ये चांगला असतो, कोण भाषेमध्ये चांगला असतो, कोण अजून कुठल्या गोष्टीमध्ये चांगला असतो. जर तुम्ही एकमेकांना मदत केलीत तर निश्चितच एकत्रितपणे तुम्ही ती रेस जिंकू शकता आणि सगळेच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे थिंक विन विन हा जर तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा तुमच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये जर विचार ठेवला तर सगळ्यांना त्यातून जिंकता येतं, सगळ्यांना एकमेकांची मदत होते. ही 4थी सवय. 5वी जी सवय लेखकाने सांगितली आहे ती सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. आपल्या सगळ्यांनाच ही सवय असते की मी जे काही म्हणतोय, जे माझे काही विचार आहेत किंवा जे काही मला वाटते ते सगळ्यांनी समजावून घ्यावं. पण तुला जे काही म्हणायचं आहे त्याच्याशी मात्र माझं काही फारसं घेणं देणं नसतं. आधी मला समजून घ्या, कारण हा माझा विचार आहे, हे मला असं वाटतं. अशी आपली सगळ्यांचीच एक वागण्याची वृत्ती असते. त्यामुळे दुसऱ्यांचं म्हणणं किंवा दुसऱ्यांचे विचार हे आपल्याला ऐकून घ्यायचेच नसतात. लेखक असं म्हणतो की सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. पहिल्यांदा लोकांना, इतरांना समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जर एखादी व्यक्ती एक पर्टिक्युलर गोष्ट करत असेल किंवा तिची एखादी सवय असेल किंवा तिची एखादी वागण्याची पद्धत असेल तर ती व्यक्ती असं का वागते आहे हे आधी समजून घ्या. बी
फर्स्ट टू अंडरस्टँड, पहिल्यांदा लोकांना, घटनेला किंवा जे काही तुमची समस्या असेल त्याला समजवून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांकडून अपेक्षा करा की त्यांनी तुम्हाला समजावून घ्यावं. ज्यावेळेस तुम्ही इतरांना समजावून घेता त्यावेळेस निश्चितच त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कुठेतरी एक सकारात्मक अशी प्रतिमा तयार होते आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते लोक शांतपणे ऐकतात. म्हणूनच तुम्हाला जर चांगला लीडर व्हायचं असेल तर आधी लोकांना समजावून घ्या आणि मग लोकांनी तुम्हाला समजावून घ्यावं अशी अपेक्षा करा. 6वी जी सवय आहे ती म्हणजे सिनर्जी, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर सिनर्जी म्हणजे काय, तर की आपण एकत्रित बसून एखादी समस्या असेल किंवा एखादी घटना असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर एकत्रित बसून त्यावरती चर्चा करूया, सांघिक चर्चा करूया. बऱ्याचदा आपलं असं म्हणणं असतं की मला जे वाटतं किंवा मला जे सोल्युशन सुचलेलं आहे तेच फक्त सगळ्यांनी ऐकावं, तुझं म्हणणं बरोबर आहे आणि माझंच म्हणणं खरं, काय ते खरं, अशी एक आपली कुठेतरी वृत्ती असते. तर असं न करता एकत्रितपणे त्या गोष्टीवर चर्चा करा आणि त्यातून तिसरा एखादा असा कोणता अल्टरनेटिव्ह, असा कोणता उपाय सुचतोय का बघा की ज्या उपायाचा वापर करून तुम्ही तुमची जी समस्या आहे ती सोडवाल आणि तुमचा जो हेतू आहे तो समस्या सोडण्यावरती असावा. म्हणजे सिनर्जी, तुझीही एनर्जी आणि माझीही एनर्जी एकत्रित मिळूया. बऱ्याच वेळेस काय होतं की ती जी 1+1ची एनर्जी असते ती अर्धी तरी होते किंवा 1.5 तरी होते. म्हणजे मला तुझं ऐकायचं नाही पण तू माझं ऐकून घे, हा जो काही आपला दृष्टिकोन असतो किंवा हा काही वागण्यातला ॲटिट्यूड असतो. त्यामुळे आपण 1+1 अशी एकत्रित एनर्जी न लावता ती एनर्जी अर्धी करतो आणि नको त्या गोष्टींमध्येच वेळ घालवतो. तर असं न करता 1+1 बरोबर 3 अशी सिनर्जी तर तुम्ही लावली म्हणजेच एखादा तिसरा अल्टरनेटिव्ह जो दोघांच्याही फायद्याचा असू शकतो, जो इतरांच्याही फायद्याचा असू शकतो, असा तुम्ही शोधून काढा आणि त्यातून जे काही तुम्हाला मिळेल उत्तर ते निश्चितच तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करेल तुम्हाला. ही झाली 6वी सवय. ह्या ज्या 3 सवयी आहेत म्हणजे सवयी 4, 5 आणि 6 ह्या तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा पब्लिक प्लेसमध्ये तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी अतिशय मदत करणारे आहेत. म्हणजे पहिल्या 3 सवयीमधनं तुम्ही पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आलात आणि ह्या 3 सवयी जर तुम्ही अंगीकारल्यात तर तुम्ही स्वातंत्र्यामधनं इंटरडिपेंडन्सी म्हणजे पारतंत्र्य नाही तर एकमेकांवर असलेलं अवलंबित्व, त्यातून सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करूया आणि सगळ्यांनी यशस्वी होऊया. कारण ज्यावेळेस एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या संस्थेला यशस्वी व्हायचं असतं त्यावेळेस ती टीम म्हणून तुम्ही ते यश मिळवत असता. एकटा माणूस ह्या जगामध्ये सगळं यश मिळवू शकत नाही किंवा सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तर म्हणून तुमची ही इंटरडिपेंडन्सी जी असते लोकांवरती, त्यातून तुम्ही कसं यशस्वी होऊ शकता ह्यासाठीच्या 3 सवयी आहेत. सगळ्यात शेवटची जी सवय लेखकाने सांगितली आहे ती म्हणजे शार्पन द सॉ. म्हणजे काय की तुमच्या कुऱ्हाडीच्या पात्याला सतत धार देत राहा. ह्याचा अर्थ काय की पहिल्या 3 आणि नंतरच्या 3 सवयीने आपण एक यश मिळवलं, एक यशस्वी झालो, पण त्या यशामध्ये सतत तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी एक गोष्ट मिळवली म्हणजे सगळं मला मिळालं आणि आता मला काही करायची गरज नाही असं नाही. तर एखादं तुम्ही गोल तुमचं जे काय ठरवलं असेल, जे तुमचं विशन ठरवलं असेल ते जर तुम्ही अचीव केलं तर त्यामध्ये सतत इम्प्रूव्हमेंट करत राहणं ही तितकीच गरज असते. तरच तुम्ही स्पर्धेमध्ये कंटिन्युअसली टिकून राहू शकता आणि नवीन नवीन गोष्टी अचीव करू शकता. जर तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवलं आणि त्यामध्ये कोणती इम्प्रूव्हमेंट केली नाही, ठीक आहे आता हे आम्ही बनवलं आणि हे असंच कायम राहील असं जर म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेतून किंवा ते तुम्ही जे काही यश मिळवलं असेल त्यातून माघार घ्यावे लागतं. जसं आपण नोकिया, पूर्वीचे जे सेलफोन तुम्हाला आठवत असतील मित्रांनो, तर नोकिया हा हँडसेट एका काळी किती प्रसिद्ध होता.
पण आज आपण बघितलं तर नोकियाचं कुठेही नाव आपल्याला बाजारात दिसत नाही. ह्याचं कारण काय की तुम्ही काळानुसार स्वतःला बदलत नाही. काळानुसार ज्या काही लोकांच्या गरजा आहेत त्यानुसार जर तुम्ही बदललं नाही व्यक्ती म्हणून आणि संस्था म्हणून, तर तुम्ही त्या स्पर्धेमधनं आपोआपच बाहेर फेकले जातात. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुमची जी घुराड आहे तिला तुम्ही धार देत राहणं. तुमच्या मेंटल, इमोशनल, फिजिकल आणि स्पिरिच्युअल ह्या चारही अंगांना जर तुम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करत राहिलात तरच तुम्ही तुमचं जे यश आहे ते सातत्याने टिकवू शकता आणि तरच एक खूप मोठी उंची यशाची किंवा खूप मोठं उंच शिखर यशाचं गाठू शकता, असं लेखकाने सांगितलं आहे. ह्या पुस्तकामध्ये लेखकाने अजून एक इमोशनल बँक अकाउंट ही कॉन्सेप्ट सांगितली आहे. म्हणजेच आपल्याला जर वैयक्तिक आयुष्यामध्ये, कौटुंबिक आयुष्यामध्ये आणि सांघिक किंवा प्रोफेशनल आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर इमोशनल बँक अकाउंट नावाचे कॉन्सेप्ट लेखकाने सांगितले. तुमचे जर रिलेशनशिप्स तुम्हाला जर सांभाळायचे असतील, जर त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ह्या अकाउंटमधनं तुम्ही जितकं विड्रॉ करता त्यापेक्षा जास्त जर तुम्ही डिपॉझिट केलं तरच तुमचं जे अकाउंट स्टेटमेंट आहे तिथे तुम्हाला जमा खर्च ज्यावेळेस तुम्ही मांडला जातो तर तुम्हाला क्रेडिट मिळतील, तिथे तुम्हाला सेविंग्स मिळतील आणि ते जे सेविंग्स असतील ते तुम्ही तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही विड्रॉल करू शकता. जसं आपण पैसे सेविंग्समध्ये अकाउंटमध्ये ठेवतो आणि ज्यावेळेस आपल्याला गरज लागते त्यावेळेस आपण ते विड्रॉ करतो आणि त्याचा वापर करतो. अगदी तसंच इमोशनल बँक अकाउंट ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सेविंग केलेलं असेल तरच तुमच्या गरजेच्या काळामध्ये तुम्ही ते विड्रॉल करू शकता आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. अतिशय सुंदर असं हे पुस्तक मित्रांनो वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये कसं यशस्वी होता येईल यासाठी वेगवेगळ्या लेखकांनी कथा यामध्ये सांगितलेल्या आहेत. या कथांच्याद्वारे तुम्ही तुमचे रिलेशनशिप्सचे असलेले प्रॉब्लेम सोडवू शकता. तुमच्या जर फॅमिलीमध्ये कुठले क्रायसिस आले ते सोडवू शकता किंवा इतर ज्या काही तुमचे इश्यूज असतील ते सोडवू शकता. हे सगळं मांडत असताना लेखकाने या सगळ्या गोष्टी आपल्याला गोष्टींच्याद्वारे सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी त्यांनी इथे घेतलेल्या आहेत आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने तो प्रॉब्लेम हँडल केला, तो सॉल्व केला आणि त्या समस्येमधून कसे बाहेर आले हे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी वाचल्यानंतर ह्या गोष्टींची आपण रिलेट होतो. कुठेतरी आपल्यालाही लक्षात येतं की नेमकेपणाने आपल्याला काय करायला हवं आणि पुढच्या ठेच मागचा शहाणा ह्या म्हणीनुसार आपल्याला त्यातून शहाणपण घेता येतं. आपल्याला त्यातून कुठेतरी इन्साईट मिळतो आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला सुचतं. ह्या पुस्तकामधली जी विन विन आणि सिनर्जी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मी माझ्या आयुष्यामध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर शिकले. तोपर्यंत तुमच्यासारखंच मलाही विन आणि लूज असंच असतं, असंच वाटायचं. पण ज्यावेळेस मी हे पुस्तक वाचलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की सिनर्जी म्हणजे काय, विन विन म्हणजे काय आणि तूही जिंक आणि मीही जिंकतो ह्या ॲटिट्यूड जर तुम्ही ठेवलात तर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर तुम्हाला यश मिळत जातं. तुमचं इमोशनल बँक अकाउंट आहे ते अतिशय समृद्ध होतं आणि गरजेच्या वेळेस ह्याच इमोशनल बँक अकाउंटमधून तुम्हाला विड्रॉल करता येतो. तुमची सगळ्यात मोठी जर संपदा कुठली असेल तर व्यक्ती, जितक्या व्यक्तींशी तुम्ही जोडले गेलेले असाल ती तुमची म्हणजे वैयक्तिक संपदा. पैसा ही तुमची वैयक्तिक संपदा नाही. कोणत्या तरी क्षणी असलेला सगळा कमवलेला पैसा हा संपून जाऊ शकतो. पण आयुष्यात जर माणसं जमवण्याची कला तुम्हाला समजली, माणसं जोडता आली तर तुमच्या इतका समृद्ध व्यक्ती ह्या जगामध्ये दुसरा कोणताही असत नाही. जे आपण बरेच जर तुम्ही बघितले असतील मोठे मोठे लोक, त्यांच्या आयुष्याची उदाहरणं जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केली तर तुमच्या हेच लक्षात येतं की ह्या व्यक्तींकडे पैशापेक्षा व्यक्तीची जी काही समृद्धी होती ती ह्या माणसांकडे होती आणि म्हणूनच हे इतक्या मोठ्या पदावर इतकं मोठं यश अचीव करू शकले. त्यामुळे माणसं जोडण्याची कला
त्यांना सांभाळण्याची कला जर तुम्हाला जमली तर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अतिशय प्रॅक्टिकल असं असलेलं हे पुस्तक आणि तरीही कुठेही टेक्निकल कोणतीही गोष्ट ह्यामध्ये नसली, पण स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकता येण्यासारखं आहे, खूप काही समजण्यासारखं आहे आणि स्वतःमध्ये ते बदल करता येण्यासारखे आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे ते करेज आहे का स्वतःला बदलण्याचं? माझ्याकडे तर आहे. म्हणूनच मी हे पुस्तक वाचलं आणि स्वतःमध्ये खूप काही सकारात्मक असे बदल केले, ज्यांनी मला बऱ्याच ठिकाणी आयुष्यामध्ये साथ दिली. तुम्हालाही जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्याकडे जर ते करेज असेल तर नक्की वाचा लिव्हिंग द 7 हॅबिट्स बाय स्टीफन कोव्ही. हे पुस्तक मित्रांनो मराठीत सुद्धा आहे. माझ्याकडे जरी इंग्लिशची कॉपी असली तरी हे मराठीसुद्धा पुस्तक आहे. त्यामुळे तुम्ही मराठीत वाचा किंवा इंग्लिशमध्ये वाचा, पण नक्की वाचा. स्वतःमध्ये बदल करा आणि यशस्वी आयुष्याचा मंत्र जाणून घ्या. आजच्यासाठी इतकंच. भेटूया लवकरच नवीन पुस्तकाबरोबर. तोपर्यंत बाय.